आज मनसेचा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होणार आहे। राज ठाकरेंसोबत मनसेचे प्रमुख पदाधिकारी आज नाशकात असतील। राज ठाकरे आता लोकसभा निवडणुकीबाबत काय नेमकी भूमिका मांडतात हे बघावं लागेल। याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णींकडून। मुकुल, सध्या राज्यात लोकसभा निवडणुकांचं वारं वाहत आहे आणि त्यात मनसेचा वर्धापन दिन, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष आहे। काय वातावरण आतापासून बघायला मिळतंय या सगळ्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर? नक्कीच लोकसभा निवडणुकीची जागा वाटपाची चर्चा एकीकडे सुरू आहे, दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवसापासून नाशिकमध्ये आहे आणि 2 दिवसांमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद देखील कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून, नाशिककरांकडून मिळतो आहे। पहिल्या दिवशी पाथर्डी फाटा परिसरामध्ये जोरदार स्वागत झालं। काल सातपूर शिवाजीनगर या भागामध्ये ते गेलेले होते, काही कार्यकर्त्यांच्या घरी देखील गेलेले होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये संपर्क कार्यालयाचं उद्घाटन असो किंवा शाखांचं उद्घाटन असो, प्रतिसाद हा चांगला मिळतो। या संपूर्ण पार्श्वभूमीवर एकूणच राज्यासाठी, देशभरासाठी जर त्यांना काही अजेंडा सांगायचा असेल तर आजसारखा दुसरा योग येणार नाही। त्यामुळे आजच्या भाषणामध्ये ते नेमकं काय सूचित करता हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये मनसेचे नेते आणि भाजपचे नेते यांच्यामध्ये बैठका देखील झालेल्या होत्या, तसं दोन्ही गटाकडनं त्या मान्य देखील करण्यात आलेल्या होत्या। पुढे काय होईल हे नंतर सांगू अशा स्वरूपाचं वक्तव्य देखील पदाधिकाऱ्यांकडनं, नेत्यांकडनं आलेलं होतं। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये, आजच्या मेळाव्यामध्ये नेमकं वर्धापन दिनी राज ठाकरे काय संदेश देतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जे स्थानिक कार्यकर्ते आहेत, स्थानिक कार्यकर्त्यांची भूमिका आहे, एकतर त्यांनी महायुतीकडनं लढावं किंवा मग पहिल्यासारखीच आपली भूमिका एकला चलोरची भूमिका घ्यावी आणि किमान नाशिकची जागा तरी लढवावी अशी अपेक्षा या संपूर्ण कार्यकर्त्यांकडनं केली जाते। त्यामुळे राज ठाकरे यांनी काय विचार केलेला आहे आणि आपला काय संदेश मतदारांपर्यंत, कार्यकर्त्यांपर्यंत ते पोहोचू इच्छितात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आज साधारणतः 9 वाजल्यापासून वर्धापन दिनाच्या ठिकाणी जिथे कार्यक्रम होणार आहे तिथे पदाधिकारी, कार्यकर्ते यायला सुरुवात होणार आहे। साधारणतः 11 वाजता राज ठाकरे इथे येतील आणि उपस्थितांना संबोधित करतील। तत्पूर्वी आपण बघतोय की या ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे त्या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणामध्ये होर्डिंगबाजी करण्यात आलेली आहे, मोठमोठे होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत। वेगवेगळे स्लोगनचे हे होर्डिंग आहेत, लढायचं ते जिंकण्यासाठीच, लढायचं ते जिंकण्यासाठीच अशा स्वरूपाचे हे होर्डिंग्स आहेत आणि ज्या ठिकाणाहून राज ठाकरे यांचा ताफा येणार आहे त्या ठिकाणी देखील त्यांचं भव्य असं स्वागत केलं जाणार आहे। त्यामुळे नाशिककर राज ठाकरे आज काय बोलतात याच्या उत्सुकतेसाठी इथे नक्की येतील, अशी एकंदरीत नियोजन हे करण्यात आलं आहे। ठीक आहे मुकुल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि आढाव्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।